पहिल्यांदा 1.5 एकर, मग 2.5 एकर आणि आता एकूण 4 एकर मध्ये ही केळीची बाग फुललेली दिसते. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील लावणी गावच्या तरुणाची ही बाग आहे. पवन चव्हाण असं त्याचं नाव असून तो सांगतोय की वडिलांकडून शेतीची परंपरा मिळाली. शिक्षण घेतलं पण माझं मन मात्र शेतीतच रमत होतं. पवनच्या वयाची मुलं आता इतरत्र इतर गोष्टी करत असताना पवन मात्र नेहमी शेतीत रमतो. पण वडिलांची जी पारंपरिक शेती होती यामधून फारसा नफा झाला नाही, म्हणून त्याने केळीची लागवड करायचं ठरवलं आणि कॅलस बायोटेकच्या दर्जेच्या रोपांवर विश्वास ठेवला. आणि आता बघता त्याच्या शेतामध्ये 40 इंचाचे बुंदे असणारे उत्तम घड असणारी केळी आपल्याला पाहायला मिळते. पण तो सांगतो की व्यवस्थापन, प्रत्येक पिकावर वेळेवर नियोजन, खत फवारणी, हवामानापासून संरक्षण कसं करता येईल यावर नियंत्रण ठेवावं लागतं. त्याचबरोबर तो म्हणतो नियोजनाशिवाय शेती परवडत नाही. केळी लावले पण या 1.25 एकर मध्ये 4 लाख तर नफा राहिलाच पाहिजे आणि तो राहील अशी खात्री पवनची आहे. तो सांगतोय की वडिलांच्या काळात सुद्धा इतर पिकातून इतका नफा कधीच झाला नव्हता जितका या बागेतून मिळत आहे. पवनचा निर्धार आहे पुढील शेती ही केळीचीच करायची, कारण त्याला माहिती आहे योग्य रोप, योग्य पद्धत आणि वेळेवर नियोजन तर शेतीत ही सोनं पिकतं. तुम्हाला पवनची ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा.